पक्षाने अन्याय केला, ठीक आहे, अन्याय केलाय, बघूया पुढे काय होते ते. ठीक आहे, बघू. तुम्हाला अन्याय मिळेल? बघूया. एवढा मोठा भाऊक झाला असताना कदर झाली नाही. ठीक आहे, आता सिद्धरामेश्वर बघून घ्याल पुढचं सगळं. सुरुवातीला अध्यक्षपदासाठी, नंतर आमदारकीसाठी आणि नंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये नगरसेवक पदासाठी या तिन्ही ठिकाणी हुलकावली मिळाल्यानंतर हे आज जोडगोळी आमच्या समोर आहे. पहिला प्रश्न की आज माघार घेण्याचा दिवस होता, कुणाच्या हाकेला साथ दिली तुम्ही? मी फक्त भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. 40 वर्षापासून भाजपचं काम निष्ठेने करतो. फक्त भारतीय जनता पार्टी स्थापनेपासून पहिल्या दिवसापासूनचं काम करतो, म्हणून भारतीय जनता पार्टीकडे बघून मी हे विड्रॉल केलेलं आहे. मी कोणाच्या सांगण्यावरून नाही, तर माझ्या बुद्धीला जे स्मरून पडतं त्या पद्धतीनं मी निर्णय केलेला आहे. निष्ठावान कार्यकर्ता आहे, 40 वर्षापासूनचं काम केलेलं आहे आणि जनसामान्यांचा रेटा माझ्याबरोबर असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीचं शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून मी हा निर्णय केलेला आहे. प्रसार कुणाचा करणार तुम्ही? मी काय सांगतो, पक्षाने अन्याय केला, ठीक आहे, अन्याय केलाय, बघूया पुढे काय होते ते. ठीक आहे, बघू. तुम्हाला अन्याय मिळेल? बघूया. एवढा मोठा भाऊक झाला असताना कदर झाली नाही. ठीक आहे, आता सिद्धरामेश्वर बघून घ्याल पुढचं सगळं. जगदीश पाटलाच्या डोळ्यातले अश्रू पाहिल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट दिले आहेत, तुम्ही पण भाऊक झालात जगदीश पाटलाला रडताना बघून. आता त्यांनी जुना कार्यकर्ता, माझ्याबरोबरचा कार्यकर्ता आहे, पक्षासाठी काम करणार आहेत. वैयक्तिक कोणाचं काम त्या दिवशीच बोललो, आताही बोलतो. आम्ही पक्षासाठी काय सांगेल पक्षाने ते कराल. कोणाला दिली उमेदवारी? उमेदवारी पुदालेला दिल्या. आता काय पक्षाचं काम करणार तुम्ही? हा, पक्षाचं काम करणार, वार्डात सुद्धा काम करणार आहे. वार्डाच्या बाहेर कुठं सांगितलं की मी तिथे जाऊन काम करणार आहे. मी तरी मध्ये संपूर्ण यंत्रणा मी लावलेला आहे. त्यावेळी तुम्हाला 3 टर्म यंत्रणा मीच लावलेला आहे. आता सांगितलं की मध्ये काम करणार आणि माझ्या प्रभागामध्ये पॅनलचं काम करणार. पॅनलचं काम पहिल्यांदा करणार, नंतर तिकडे जाणार. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही वाट बघत बसलो तर तुम्हाला काही प्रतिसाद मिळाला नाही ना? मिळालं नाही. मग त्या दिवशी तुम्हाला मुलाखत मध्ये सांगितलं साहेब, सर्व डिटेल काय कशासाठी मी भरलो काय नाही हे सर्व सांगितलं. आता त्याने आम्हाला सांगितलं नाही, फोन बी आला नाही, काय आलं नाही. आता पुदाले आलं तर काल सांगितलं होतं. मी म्हणलं पुदाले काळजी करू नका, तू निवडणूक लढव, तुझं कार्यक्रमाला सुद्धा येईल, प्रचाराला सुद्धा फिरेल, काळजी करू नका म्हणून सांगितलं. कार्यकर्ता नक्कीच उद्ध्वस्त होतो पण संपत नाही, हे मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि जगदीश पाटील देखील इतके भावूक झाले की इतक्या मोठ्या योगदानानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये टचसरी पाहण्याचा थेंब तरवला. विशेष आहे पक्षश्रेष्ठीला हा पाझर फुटतो की नाही मला माहीत नाही, पण फुटेल या अपेक्षा आहेत. हे मला पार्टीला पाझर फुटेल ही अपेक्षा मला 100% आहे. येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल तुम्हाला मला काय दिलं काय नाही ते समजेल. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पाटील.